सो कालच्या सेशनमध्ये आपण काय केलं होतं, जे कॉन्टॅक्टचं पेज आहे आपल्या वेबसाईटचं, ओके, ते पेज आपण डिझाइन केलं होतं. म्हणजे एकदा आपण बघूयात. ही आपली वेबसाईट आहे. आणि या वेबसाईटवरती जे कॉन्टॅक्ट नावाचं पेज होतं, हे पेज आपण डिझाइन करायला शिकलो. मग ज्यामध्ये आपण काय केलं, एक कॉन्टॅक्ट फॉर्म टाकला आणि एक इमेज आणि खाली आपले कॉन्टॅक्ट डिटेल्स आणि मॅप वगैरे ॲड केलं. राइट? म्हणजे हे पेज कंप्लीट झालं. तर यामध्ये मी काल तुम्हाला सांगितलं सगळ्यांनाच की जेव्हा आपण एखादी गोष्ट डिझाइन करतो तर त्यामध्ये काय असतं? हे वेगळं आहे. ओके. म्हणजे 2-3 गोष्टी असतात ज्या आपल्याला समजून घ्यायच्यात. सगळ्यात आधी जेव्हा आपण कसं डिझाइन करायचं एखादं पेज. तर सुरुवात इथनं आहे की पेज डिझाइन करायचं किंवा त्या पेजवरती इन्फॉर्मेशन टाकायची आहे. तर सगळ्यात आधी तुम्हाला WP डॅशबोर्डला जावं लागेल. विथआऊट WP डॅशबोर्ड तुम्ही पेज एडिट, अपडेट, डिझाइन नाही करू शकत. त्यानंतर तुम्हाला ऑल पेजेसमध्ये जायचंय आणि त्यानंतर जे पेज एडिट करायचं म्हणजे आता आपल्याला अबाउट असचं पेज एडिट करायचंय. तर त्यावरती जाऊन आपण पहिले क्लिक करणार एडिट आणि त्याच्यानंतर एडिट विथ एलिमेंटर. ओके. सो हे असणार आहे आपलं सिंपल प्रोसेस, की या पद्धतीने आपल्याला त्या पेजवरती जायचंय. म्हणजे कोणत्याही पेजवरती तुम्ही अशा पद्धतीने जाऊ शकता. ठीक आहे. आता आपल्याला हेही माहीत झालंय, की WP डॅशबोर्डला जायचंय, तर मी डायरेक्टली नाही जाऊ शकत. ठीक आहे. WP डॅशबोर्ड ओपन करायचा आहे. तर मला काय सगळ्यात आधी माझी जी वेबसाईट असेल, म्हणजे आता टेक्सबॉक्स आहे, उद्या तुमच्या वेबसाईटचं नाव काही असेल. तर जे तुमच्या वेबसाईटची लिंक असेल त्याच्यापुढे तुम्हाला WP ॲडमिन असं ॲड करायचं आहे. ठीक आहे. त्यानंतर एक लॉगिनची विंडो येईल. जी आपण काल पाहिली. तिथे तुम्हाला तुमचा ईमेल आणि पासवर्ड हे एंटर करायचं. त्यानंतरच तुम्हाला तुमच्या डॅशबोर्डमध्ये एंटर करता येईल. त्याच्याशिवाय एंटर करता येणार नाही. ठीक आहे. आता जसं आपण शिकलो, की अबाउट असचं पेज आज आपण एडिट करणार आहोत आणि होम पेज सुद्धा. पण जसं मी सांगितलं, की काल ॲक्चुअली आय थिंक ते इथून गेलं. पण जसं मी सांगितलं, की जे एखादा आपण पेज एडिट करतो. सो बेसिकली कसं एडिट करतो, की जेव्हा आपण एडिट विथ एलिमेंटर करतो. त्यानंतर काय होतं? जेव्हा तुम्ही त्या नेक्स्ट विंडोमध्ये जाता, तेव्हा तुमच्या समोर एक पेज येतं आणि त्या पेजवरती 2 भाग असतात, लेफ्ट आणि राइट. तर लेफ्ट साइडला म्हणजे डाव्या बाजूला आपल्याला मिळतो एक लिस्ट ऑफ एलिमेंट ऑन लेफ्ट साइड. ठीक आहे. आणि ब्लँक कॅनव्हास ऑन राइट साइड. तर आपल्याला काय करायचं, डाव्या बाजूला जे एलिमेंट्स आहेत ते उचलून उजव्या बाजूला टाकायचे. म्हणजे इथेही मी तुम्हाला स्क्रीन शेअर करतो आणि दाखवतो. जसं आता आपण वेबसाईटमध्ये गेलो. आपल्या डॅशबोर्डमध्ये बेसिकली. त्यानंतर पेजेसमध्ये गेलो. त्यानंतर आता आपल्याला अबाउटचं पेज करायचंय. तर एडिट आणि एडिट विथ एलिमेंटर. ओके. सो डाव्या बाजूला काय आहेत? लिस्ट ऑफ एलिमेंट्स आहेत. हे. आणि उजव्या बाजूला काय आहेत? एक व्हाईट कॅनव्हास आहे. याच्यावरती आपल्याला इनपुट करायचं. आता फक्त लक्षात घ्या, की जेव्हा आपण एखादं डिझाइन करतोय, तर प्रत्येक इथे ना एक आणखी एक ऑप्शन असतो, ज्याला सेक्शन्स असं म्हटलं जातं. म्हणजे तुकडे कसे हवेत आपल्याला. एका 2 तुकडे हवेत, असे हवेत, असे 3, 4, 5 काय हवंय, त्या पद्धतीने आपण टाकू शकतो. 2 हवाय, 3 हवाय, 4, 5 सिम्पली. म्हणजे त्याचं कारण असं आहे तुम्ही जेव्हा एखादी वेबसाईट ओपन करता, तर यामध्ये बघा 2 तुकडे आहेत. ठीक आहे. तर यांना कॉलम असं म्हटलं जातं. लेफ्ट कॉलम आणि राइट कॉलम. इथे 2 कॉलम आहेत.
या केसमध्ये किती कॉलम दिसतात तुम्हाला? 4. इथे 2. म्हणजे तुम्हाला कंटेंट व्यवस्थित मांडायचं ना, तर त्याला व्यवस्थित रिप्रेझेंट. इथेही 4 कॉलम आहेत. इथे 3 आहेत. इथे 2 आहेत. इथेही 3 आहेत आणि इकडेही 3 आहेत आणि खाली 3 आहेत. म्हणजे बेसिकली काय आहेत, की तुकडे केले जातात कंटेंट व्यवस्थित रिप्रेझेंट करायला. आपण आता आपलं कॉन्टॅक्टचं पेजही पाहिलं, तर तिथेही तुम्ही हा पॅटर्न ऑब्झर्व्ह करू शकता, जो आता आपण डिस्कस करतोय. 2 डाव्या बाजूला इमेज, उजव्या बाजूला फॉर्म आणि इथे 1, 2, 3 3 कॉलम, इथे 1 कॉलम. हे का समजून घेणं गरजेचं आहे, तर त्या हिशोबाने मग आपल्याला डिझायनिंगची आयडिया येऊन जाते. सो आपण 1 पेक्षा जास्त कॉलम घेऊ शकतो, ज्या पद्धतीने आपल्याला डेटा रिप्रेझेंट करायचा आहे, त्या पद्धतीने. ठीक आहे. आणि काल जसं सांगितलं होतं, तसं मी पुन्हा इथे लिहून देतो. आय थिंक काल सेव्ह नाही झालं, की मला जो डेटा लागणार आहे, तो डेटा कुठून आणि कसा मिळवायचा. तर आपण खूप सारे टूल्स शिकणार आहोत, पण आता बेसिक सांगतो. मला कंटेंट म्हणजे इन्फॉर्मेशन हवी आहे, तर त्यासाठी मी आत्ता ChatGPT हे वापरणार आहे. मला इमेजेस हव्यात, तर मग मी Unsplash नावाची वेबसाईट वापरेल. या वेबसाईटवरतून मी इमेजेस डाउनलोड करेल. मला आयकॉन्स हवेत, तर मी फ्लॅटिकॉन्स नावाची वेबसाईट वापरेल. आणि मला काहीतरी नाही का बॅकग्राऊंड वगैरे हवेत किंवा काही लोगो वगैरे हवा आहे, तर मग मी freepik.com नावाची वेबसाईट वापरेल. तर या 4ही गोष्टी मी ओपन करून दाखवतो. म्हणजे तुमच्या लक्षात येईल, की कसं हे काम करतं. आणि नंतर यांचा उपयोग करून आपण एक सुंदर पेज डिझाइन करणार आहोत. ठीक आहे. आणि त्याच्यानंतर मग मी तुम्हाला सांगतो एलिमेंट एडिटिंग ऑप्शन्स. तर त्याच्यामध्ये 3 ऑप्शन्स येतात. कोणकोणते कंटेंट, स्टाईल आणि ॲडव्हान्स. हं. ठीक आहे. सो आत्तापर्यंत आपण इथपर्यंत पाहिलंय, की मला एखादं पेज एडिट करायचं तर काय स्टेपमध्ये कशा पद्धतीने मी पेज एडिट करू शकतो. ठीक आहे. आणि आता आपण त्या स्टेपपर्यंत येऊन पोहोचलेलो आहोत, की डाव्या बाजूला माझ्याकडे आहेत लिस्ट ऑफ एलिमेंट्स आणि उजव्या बाजूला आहे ब्लँक कॅनव्हास. आता याच्यावरती जी माहिती टाकायची, ती माहिती कुठून आणि कशी आणायची? सो सगळ्यात आधी आहे ChatGPT हे टूल. तर तुम्ही Googleला ChatGPT असं टाकलं तर पहिलीच वेबसाईट येते. जसं तुम्ही Facebook, Instaला लॉग इन करता त्याच पद्धतीने तुम्हाला इथे ChatGPTला लॉग इन करायचं आणि तुम्हाला जी काही माहिती हवी आहे, ती माहिती इथे तुम्ही त्याला विचारू शकता. सो आता मी त्याला सांगतोय, "प्लीज हेल्प मी टू राइट अबाउट अ पेज कंटेंट फॉर डिजिटल मार्केटिंग एजन्सी वेबसाईट." हं. सो त्याने इथे व्यवस्थित लिहून दिलेलं आहे. तर हेच आपल्याला अट्रॅक्टिव्ह पद्धतीने टाकायचं आहे. मग यासाठी जर मला आता इमेजेस हव्या असतील, तर मग मी Unsplash या वेबसाईटवरती जाईन आणि तिकडे मी सर्च करतो टीम.
किंवा इथे टाकतो मी अबाउट अस. सो अशा पद्धतीने त्यांनी आपल्याला फोटो दिलेले आहेत. सो यातलं मी हे रिलेव्हंट टू डिजिटल मार्केटिंग वाटतंय हे डाउनलोड करून घेतलं. आता मला काही आयकॉन्स हवे आहेत, तर मग मी आता जाईल पुन्हा फ्लॅट आयकॉन्स या वेबसाईट वरती. विजन काय मिशन हा चांगला वाटला किंवा दुसरा आहे का छान कलरफुल. येस हा वाटला पीएनजी डाउनलोड. त्यानंतर मी गेलो नेक्स्ट वेबसाईट वरती, तिचं नाव आहे फ्रीपिक. तिथे मला वाटलं की चांगलं काहीतरी हवंय, तर मी इथे आलो आणि इथे टाकलं डिजिटल बॅकग्राऊंड. सो मला हे चांगलं वाटतंय. डाउनलोड आणि जेपीजी. ठीक आहे, म्हणजे बघा 4 वेबसाईट आहेत. 4 वेबसाईट वरतून मी 4 गोष्टी घेतलेल्या आहेत आणि आता आपल्याला हे डिझाइन करायचं. सो आता सगळ्यात आधी बघा मी कशा पद्धतीने डिझाइन करतोय. वेलकम टू एजन्सी नेम. इथे गेलो, ते काय हेडिंग आहे. ठीक आहे, मोठ्या अक्षरात. मग इथे गेलो आणि हेडिंग घेतलं आणि त्याला इथे डाव्या बाजूला आता आता आहे एडिटचं ऑप्शन. म्हणजे जे काही तुम्ही अपलोड करताय ना, तर ते 3 स्टेपमध्ये फायनलाइज होतं. कंटेंट या टॅबमधनं आपण एक्सटर्नल इन्फॉर्मेशन टाकू शकतो. जसं मी इथे टाकतो वेलकम टू टेकबॉक्स डिजिटल. मग स्टाईलमध्ये गेलो आणि त्याला छान बनवायचं काम इथे केलं. टायपोग्राफी मधून फॉन्ट थोडा मोठा केला. त्यानंतर अपडेट. आता नेक्स्ट काय इथे पॅराग्राफ आहे, त्याला कॉपी केला. आता इथे 9 डॉट वरती क्लिक करून रिटर्न आलो आणि इथे आलं टेक्स्ट एडिटर. काढून टाकलं, पेस्ट केलं. एजन्सीचे नेमच्या ऐवजी कंपनीचं नाव येणार आपलं. स्टाईल फॉन्ट मला डार्क आवडतं, त्याच्यामुळे मी डार्क घेतले आणि साईज किंचित थोडीशी मोठी करूया, जेणेकरून ती रिडेबल असायला हवी. आणि अपडेट. आता मला इथे इमेज टाकायची जी मी डाउनलोड केली आहे. मी इथून इमेज मध्ये आलो. आता 2 गोष्टी आहेत की मला पूर्ण इमेज टाकायची आहे की हाफ याच्यामध्ये इमेज, तर करून बघूयात. मग इथे मी सेक्शन वरती क्लिक केलं, फ्लेक्स बॉक्स घेतला आणि 2 सेक्शन घेतले. ठीक आहे, आता काय करणार, डाव्या सेक्शन मध्ये मी इमेज टाकेल, चूज इमेज, अपलोड इमेज, सिलेक्ट इमेज आणि जी काही आपण आता इमेज डाउनलोड केली होती ती अपलोड करून घेतली आहे.
तलीवर टाकतो आणि सिलेक्ट. अपडेट. मग आता या इमेजला परत मला काही छान बनवायचं आहे, बॉर्डर द्यायची आहे किंवा अलाइनमेंट काय, तर ते मी इथून करू शकतो. आता मी इथे आलो बघा, बॉर्डर टाईप मध्ये डॉटेड. केवढी मोठी हवी आहे बघा आपल्यावरती की कसं करू शकतो. बरं, बॉर्डरचा कलर चेंज करायचा आपल्याला का, काही हिरवा, निळा, पिवळा आपण करू शकतो आपल्याला जसा हवाय तसा. डॉटेड नकोय मला, डॅश हवी आहे, ग्रू हवेत किंवा सॉलिड हवी आहे, तसे आपण करू शकतो. तुम्हाला तर दिसेल, पण एवढे चांगले नाही दिसत, त्याच्यामुळे मी मग ते 1 घेतलंय, ब्लॅक कलरची बॅकग्राऊंड. सो अशा. बरं, याला अजून काही मला इफेक्ट द्यायचा आहे, तर मी ऍडव्हान्स मध्ये जाऊन मोशन इफेक्ट आणि एंट्रन्स अॅनिमेशन असं देतो, बाउन्सिंग. म्हणजे अशा पद्धतीने इमेज ओपन होईल जेव्हा युजर सर्च करेल. आता त्यानंतर मला ही माहिती टाकायची आहे, कोणती, आवर मिशन किंवा हू वी आर. मी कॉपी केलं, पुन्हा इथे आलो, हेडिंग खाली पडले, त्याला उचलून इकडे घेतलं, हू वी आर, क्वेश्चन मार्क दिला, पुन्हा स्टाईल, अलाइनमेंट मी आता लेफ्टच ठेवतो फक्त, ब्लॅक कलर आणि फॉन्ट थोडासा मोठा करतो, अपडेट. परत इकडे पुन्हा टेक्स्ट एडिटर. का, तर पॅराग्राफ, लक्षात घ्या जेव्हा जेव्हा तुम्हाला पॅराग्राफ ऍड करायचा आहे तेव्हा टेक्स्ट एडिटर हा एलिमेंट घेतला जातो. कॉपी, काढून टाकायचं आणि पेस्ट. परत स्टाईल, परत रंग, फॉन्ट आणि साईज, अपडेट. अपडेट. आता नेक्स्ट परत काय, अवर मिशन. टेक्स्ट एडिटर, पुन्हा छोटासा एक पॅरेग्राफ, स्टाईल, पुन्हा सगळं तेच. अपडेट. आता मला वाटलं अरे नाही, हे चांगलं नाही दिसत आहे, तर कदाचित मी ही इमेज काढून टाकेल. का, तर ते व्यवस्थित नाही दिसत आहे, आणि हे मिशन आणि हे इकडे शिफ्ट करेल.
सो अशा पद्धतीने या 2 गोष्टी टाकल्या. ठीक आहे. किंवा मी बऱ्याचशा वेगवेगळ्या पद्धतीने करू शकतो. मला वाटलं नाही अरे हे 3 याच्यात आलं पाहिजे. तर मग मी त्या केसमध्ये असंही करू शकतो बघा. 3 सेक्शन घेतले. मधल्या सेक्शनमध्ये इमेज घेतली. प्रेझेंटेशन आपल्या हातात आहे आणि ते वन टाईम फिक्स असं नाहीये. ट्राईड अँड टेस्टेड की बघायचं आपण कसं दिसतंय आणि त्या हिशोबाने करू शकतो. असंही करू शकतो. जसं आपल्याला योग्य वाटेल तसं. किंवा मला वाटलं इमेज फार वरती गेली आहे. त्या केसमध्ये मी इमेज खाली करायची आहे. मी ॲडव्हान्समध्ये जाईल आणि पॅडिंग इथे लिहितो 20. अरे नाही, याची झाली. याची पाहिजे ना. ॲडव्हान्स 20. पॅडिंग म्हणजे गोष्टी खालीवर सरकवणे. तुम्ही स्वतः बघू शकता. आणि अपडेट. तर मला वाटलं वरती रंग द्यायचंय काही किंवा याला अजून खाली पुश करायचंय. करू शकतो आपण. अपडेट. त्यानंतर मला वाटलं आता काहीतरी वेगळं करायचंय. सिंगल एलिमेंट घेतला. स्टाईल मध्ये गेलो. बॅकग्राऊंड. अपलोड फाईल. सिलेक्ट फाईल. सिलेक्ट. आता हे काय केलंय मी बॅकग्राऊंडला इमेज टाकायचा प्रयत्न केलाय. सो मागे ते यायला हवं म्हणून. आता ही जी नेक्स्ट काही इन्फॉर्मेशन आहे व्हॉट्सॲप ॲज अ पार्ट हे मी त्याच्यावरती टाकणार आहे. सो मी हे कॉपी करून घेतलं. इथे आलो. इथे आलो. पुन्हा टेक्स्ट एडिटर आणि ते इथे ड्रॉप केला आणि याच्यावरती ती पूर्ण माहिती टाकली. ठीक आहे. फक्त आता काय ती वाचून समजत नाही. मग स्टाईल मध्ये गेलो. व्हाईट सिलेक्ट केलं. अगेन फॉन्ट मी प्रयत्न केला. पूर्ण वेबसाईट वरती आपल्याला एकच फॉन्ट वापरायचा आहे. आणि इथून 16. अपडेट. ठीक आहे.
आता मला वाटलं नाही हे फार कडेला दिसतंय, हे वरती दिसतंय. मग यांना ॲडव्हान्स सेटिंग म्हणायचं. म्हणजे फायनल एकदा डिझायनिंगचं झाल्यानंतर जे दिसतं दॅट इज ॲडव्हान्स सेटिंग. सो मी आता इथे ॲडव्हान्समध्ये आलो. पॅडिंग पुन्हा 10 घेतलं. अपडेट. किंवा हे मला वाटलं फार बाजूला आहे. ॲडव्हान्स, पॅडिंग, डावी बाजू म्हणून त्याला म्हटलं जातं लेफ्ट. राईट पण 30 करतो म्हणजे ते व्यवस्थित दिसेल. आणि अपडेट. त्याच्यानंतर अजून काही आहे का? नाही. आवर सर्व्हिसेस पण ठीक आहे, मी आता ऍड नाही करत. आता आपण फायनल आउटपुट बघूयात कसं दिसतंय. त्यासाठी गेलो आपण अबाउट असच्या पेज वरती. सी जे काही आपण आता ऍड केलं दिसतंय ना छान. आता यामध्ये अजून वरती काय इम्प्रुव्हमेंट करायच्या. तर मला असं वाटलं याच्या मागे आपण एक बॅकग्राऊंडचा कलर देऊयात. ऍडव्हान्स किंवा स्टाईल, बॅकग्राऊंड, खाली इमेज टाकली, इथे आपण हे टाकू शकतो. आणि अपडेट. इथे वाटलं वरतून थोडी सोडायचं आहे. आणि अपडेट. इकडून 10, इकडून 10 किंवा इकडून 20, इकडून 20. आता आपण याच्यावरती आणखी एक सोल्युशन शोधत की अरे हे पूर्ण दिसत नाही फ्रॉम लेफ्ट टू राईट. काय सोल्युशन यासाठी? तर याच्यासाठी एक सोल्युशन असतं जेव्हा आपण पेज एडिट करतो तिथे एक ऑप्शन असतो ज्याला म्हटलं जातं पेज लेआउट, जे की आता मी दाखवतो. बघा इथे टेम्पलेट मध्ये दिलेलं आहे डिफॉल्ट टेम्पलेट. त्यामुळे आपल्याला हे असं दिसतंय. आता बघा मी इथे फक्त डिफॉल्ट टेम्पलेटच्या ऐवजी एलिमेंटर फुल विड्थ करतो आणि अपडेट. डिफरन्स बघा. बघा झालं का फुल विड्थ? पुन्हा जाऊयात आणि पुन्हा त्याला व्यवस्थित अलाइन करूयात. हे झालं. त्यानंतर त्याच्या खालचं जे आहे सेंटर लाईन, सेंटर लाईन, यालाही सेंटर लाईन म्हणजे मध्यभागी. स्टाईल मध्ये सेंटर लाईन. तुम्ही बघू शकता दिसण्याच्या बाबतीतलं जे काही आहे ते सगळं स्टाईल यातनं होतं. अशा पद्धतीने दिसतं. मला वाटलं नाही इमेज ती उगाच मोठी होतीये. इमेज वरती क्लिक करून इथे विड्थचं ऑप्शन आहे.
तर वाटलंच तर बॅकग्राऊंडचा कलर आपण काढून टाकूया. अपडेट. नवीन ऍड केले 2च घेतो. अपडेट. 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 आणि एकदा इकडे चेक करूयात. सेट. मग याच्यामध्ये जर आपल्याला अजून कंटेंट ऍड करायचंय किंवा काय करायचंय तर आपण ते करू शकतो. आता खालच्या याला थोडस त्याच पद्धतीने करूयात. लक्षात आलं, अशा पद्धतीने आपल्या वेबसाईटची पेजेस नेहमी बनत असतात किंवा अपडेट होत असतात. सो तुम्हालाही या डाव्या बाजूला जे काही ऑप्शन्स दिलेले आहेत आपल्याला, सी, हे ऑप्शन्स वापरून पेज डिझाइन करायचं. म्हणजे तुम्हाला असं वाटलं की अजून काही आपल्याला टाकायचं आहे,
जसं आता मी इथे एक तुम्हाला पॉइंट दाखवतो. बघा एका वेबसाईट वरती मी तुम्हाला दाखवतो. त्याला म्हटलं जातं काउंटर. म्हणजे इथे बघा या वेबसाईट वरती हे जे आहेत 20, 30, 7, 12 तर हे कसे येतात तर काउंटर या ऑप्शन थ्रू. मला जो काही नंबर हवाय जसं मला हवाय 30 इयर्स. म्हणजे जे इथं टाकलेलं आहे हे सेम त्याच पद्धतीने टाकलेलं आहे. फक्त कलर वगैरे फॉन्ट वेगळे वापरलेले आहेत. बट त्याच पद्धतीने टाकलेलं आहे. ठीक आहे. त्यानंतर अजून एक वेबसाईट दाखवतो मी. इथे जे आहे हे हे कसं केलेलं आहे तर इथे आपल्या वेबसाईटमध्ये सगळ्यात खाली ऑप्शन आहे प्रोग्रेस बार. असं. तर तुम्हाला इथे जे डेटा टाकायचे ते टाकू शकता. अजून टाकायचे तर आपण अजून टाकू शकतो. ठीक आहे. म्हणजे बरेचसे असे ऑप्शन्स आहेत, जेव्हा तुम्ही स्वतः एक्सप्लोर कराल ना, त्यानंतर तुमच्या लक्षात येईल, की त्यांचा आपण कशा पद्धतीने उपयोग करून घेऊ शकतो. ठीक आहे. आता मी याला करतो अपडेट. आणि आता आपण बघूयात वेबसाईट वरती कसं दिसतंय. लक्षात आलं? सो अशा पद्धतीने आपल्याला वन बाय वन आपल्या वेबसाईटवरची पेजेस डिझाइन करायचे. अजिबात अवघड नाही. ठीक आहे. फक्त प्रॅक्टिस हवी. जसं मी सांगितलं पुन्हा एकदा फ्लो दाखवतो. कसं कुठून आलो आपण. सगळ्यात आधी डॅशबोर्डमध्ये आलो. डॅशबोर्डमध्ये आल्यानंतर पेजेसमध्ये गेलो आणि त्यानंतर ज्या पेजला एडिट करायचंय, त्या पेजवरती आधी एडिटवरती क्लिक करायचं आणि त्यानंतर एडिट विथ एलिमेंटर. ते टेम्पलेट सेट करून घेतो मी. अपडेट. एडिट विथ एलिमेंटर. जे ऍड करायचं ऍड करू शकतो. राईट क्लिक करून डिलीट पण करू शकतो आपण. आणि अपडेट. आणि इथे पुन्हा तेच की मला ज्या पद्धतीने डिझाइन करायचंय मग मी इथनं हवे ते एलिमेंट्स घेऊ शकतो.
सो अशा पद्धतीने आपण आपल्या वेबसाईटवरती म्हणजे ही जी काही वेबसाईट बनवली मी त्याच पद्धतीने बनवलेली आहे. की बघून कोणत्या वेबसाईटवरती काय आपण काय कशा पद्धतीने टाकलं पाहिजे, कलर कॉम्बिनेशन, फॉन्ट हे सगळं. मग ते अट्रॅक्टिव्ह अजून कसं बनवता येईल त्याला बॉर्डर दिल्यामुळे काही कलरफुल आता मी इथे ब्लॅक नाही कलरफुल आयकॉन वापरले. पण तेच जर ही वेबसाईट पाहिली तर तू इथे बघ व्हाईट कलरचे आयकॉन्स वापरले गेलेले आहेत. ठीक आहे, म्हणजे पॉइंट काय आहेत, आपण वेबसाईट जितकी अट्रॅक्टिव्ह बनवू, तितकी आपली वेबसाईट जास्त लोकं व्हिजिट करतील आणि तितकं आपल्याला जास्त बिझनेस मिळेल. क्लिअर आहे इथपर्यंत सगळ्यांना? योगेश? हां. कारण आता आपण म्हणजे आज इथेच आपण थांबणार आहोत का? तर डिझायनिंगचा पार्ट कंप्लीट झालेला आहे. आता उद्यापासून म्हणजे उद्या तर फ्रायडे आणि त्यानंतर डायरेक्ट मंडेला. तरी पण उद्यापासून आपण काय करणार आता हिमांशू आणि भूषमची ऑलरेडी वेबसाईट बनवलेली आहे. तर त्यांना प्रॅक्टिस आणि तुमच्या आणि भाग्यश्रीसाठी आपण उद्या नवीन वेबसाईट सेटअप करणार आहोत. आणि त्यानंतर तुमच्याकडनं प्रॅक्टिकली ही गोष्ट मंडेला करून घेतली जाणार आहे. ठीक आहे. त्यामुळे फक्त व्हिडिओ बघा. ठीक आहे. आणि उद्या आपण वेबसाईट सेटअप केली, की तुमच्याकडे त्या वेबसाईटवरती एक्सपेरिमेंट करण्यासाठी 2 दिवस राहतात. सॅटर्डे आणि संडे. मग तुम्ही जर जमलत काही तर करा, नाही जमलं तर मंडेला आपण हँड होल्डिंग करून दोघांकडूनही वेबसाईट बनवून घेणार आहोत. ठीक आहे. एकदम हाय-फाय वेबसाईट नाही बनवायची सुरुवातीला आपली. बेसिकली आता हे शिकायचं आहे, की एक ऑपरेशनल फुली वर्किंग वेबसाईट कशी बनवायची. एकदा वेबसाईट कशी बनवायची कळली, की मग तिला अजून एन्हान्स कसं करायचं, अजून रिस्पॉन्सिव्ह कसं बनवायचं, मग हा नेक्स्ट स्टेप येते आणि त्यालाच वेबसाईट ऑप्टिमायझेशन असं म्हटलं जातं. ठीक आहे, क्लिअर आहे इथपर्यंत? येस, चालेल. मग आज आपण तिथेच हां, बोल ना. एकच मिनिट हां, मी चेक करतो लगेच थांब. आली आहे बघ एकदा, फक्त त्याला बॅनर नाही टाकलेला. मी एक आता सेशन झालं ना, की बॅनर टाकतो. आलेली आहे बघ, लिहिलंय वेबसाईट डिझायनिंग पार्ट 2 13th मार्च 2024.